लोणार तालुक्यातील तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। पैशाची लालसा मग काय, ट्रक लुटण्याच्या उद्देशाने ट्रक चालकाचा खून केला व ट्रक चालकाचा मृतदेह ट्रकमधील टूलबॉक्समध्ये टाकला आणि ट्रक घेऊन धूम ठोकली। ती ट्रकमधील लोखंडी साहित्य विकण्यासाठी दरम्यान या थरारातही तो प्रेयसीसोबत मोबाईलवर गुलुगुलू बोलत होता। अचानक मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून त्याने खून केलेल्या ट्रक चालकाच्या फोनवरून प्रेयसीशी बोलणे सुरू ठेवले। नंतर हाच मोबाईल त्याच्यासाठी बेड्या ठरल्या। लोणार तालुक्यातील सुलतानपूरचा खुनी गणेश वसंत पवार याच्यासह 2 जणांच्या छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। गणेश गजानन कुटे सुलतानपूर आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ राहणार गायेगाव तालुका लोणार असे या आरोपींची नावे आहेत। ट्रक चालक विजय मुरलीधर राऊत वय 52 राहणार केडगाव अहिल्यानगर याचा तिघांनी निघरून खून केला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील आळगाव बुद्रुकमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर एक ट्रक बेवारस अवस्थेमध्ये आढळला होता। पोलिसांनी तपास केली असता ट्रकच्या टूलबॉक्समध्ये राऊत यांचा मृतदेह आढळला। मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या, त्यामुळे ट्रक चालकाचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांना कळला। ट्रकमध्येच पोलिसांना राऊत यांचा मोबाईल देखील सापडला। या मोबाईलवरून एकाच व्यक्तीला 11 कॉल गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। तपास चक्र फिरवले असता पोलिसांनी सुलतानपूरच्या गणेश पवार याला अटक केली। आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या गणेशने नंतर मात्र खुनाची कबुली दिली। छत्तीसगडमधील रायपूरमध्ये विजय राऊत यांनी ट्रकमध्ये लोखंड भरले, ते घेऊन ते अहिल्यानगरला येणार होते। रायपूरमध्येच बदली चालक म्हणून काम करणाऱ्या गणेश पवारने विजय राऊत यांना मेहकरपर्यंत सोडण्याची विनंती केली। 19 जानेवारीला ते रायपूरमधून निघाले। सोमवारी सकाळी 10 वाजता विजय राऊत आणि गणेश पवार यांनी कारंजामध्ये नाश्ता केला। त्यानंतर स्वतः गणेश पवारने ट्रकचे स्टेअरिंग हाती घेत विजय राऊत यांना आराम करायला सांगितले। विजय राऊत झोपेत असतानाच गणेश पवारने टॉमीने डोके ठेचून राऊत यांची हत्या केली। गणेश ट्रक घेऊन मेहकर जवळ आला, तिथे त्यांचे मित्र घायाळ आणि कुटे त्याला मिळाले। मेहकरमध्येच त्यांनी 30,000 30 क्विंटल सड्या विकल्या। त्यानंतर तिघेही ट्रक घेऊन जालन्याच्या दिशेने निघाले। जालन्यात त्यांना खरीददार मिळाला नाही म्हणून ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले। दरम्यान पोलिसांनी तपास यंत्रणा लावून तिघांनाही अटक केली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।